तर नमस्कार. वाघबारस म्हणजे तुळशीच्या विवाह दिवशी असणारा एक वेगळी परंपरा. आणि ही परंपरा सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. आणि आमच्या इकडे ह्या दिवशी रानात जेवणाचा बेत असतोय. आणि ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून आमची सगळी गावातली गँग घेऊन आम्ही आज डोंगराच्या दिशेने चाललोय. आणि रानात जायचं म्हणलं की सामान सगळ्यांनी वागवायला लागते. आणि दरवेळेचा ठरवलेला नेहमीचा दरवर्षीचा पॉईंट आणि दरवर्षी चूल दगड काय हालत नसतो तिथला. पण आता चूल तर मांडलेलीच असती आणि त्याला टोप पण ॲडजस्टमेंटच घेऊन गेलेला असतो. पण तिथं गेल्यानंतर जाळण तर गोळा करायला लागते सगळ्या अडचणीत जाऊन. आणि सगळ्यात मोठा विषय असा झालता, आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळं सगळं जळण वलच होतं. आणि जळण वल असल्यामुळं सगळी चूल धुरकटच होती. असं वाटलं होतं शेवटपर्यंत आज धुरकटलाच भात खायला लागतोय काय आपल्याला. पण दुपारपर्यंतच्या कडक उन्हामुळे थोडंफार जाण वाळायला गावतच होत. आणि पोरांची मस्ती चालली तर म्हणलं कांदा भाजून घेऊया. आणि गोराकडे बाबा आलेलं, त्यांना मी त्यांच्या काळातली वाघबारच विचारली. तरी करायची याचं रानात भात बीत शिजवायचा, हिचं पट्टा अंगावर वाढायचं आणि सगळ्यांनी पळत सुटायचं. कुणाच्या वावरात डाळ उपट बी आणायचं. कोण किती शिव्या दिल्या कुणाचं बी काही विचार करायचा. तेवढा दिवस काय एवढा दिवस काय बी करू द्या, सगळ्या उत्तर एकापाशी द्यायचं. आणि तुझ्यातलं डाळ काय त्याच्यातलं डाळ उपट वरडत माकडावानी सुटायचं. रानात पोरींना सांगायचं तुम्ही भात शिजवान, पोरं सगळी पट्ट उडून शेणी सगळ्या वावरात नाही. किती मोबला तुम्ही मालक किती बी राखा नसू तुला. इकडे ह्यांच्या काळातली वाघबारची स्टोरी ऐकच तर इकडे पोरांचा कबड्डीचा लय मोठा डाव रंगलाच होता. आता म्हणलं ही पोरं काय ऐकत नाहीत आणि एवढी खेळतात म्हणल्यावर तर लवकर यांना भूकच लागणार आहे. आता इकडं तोपर्यंत ही म्हणली भात हलवून घेऊया, भात करपायला लागलाय. जाळ तर नव्हताच लागला, मला दुपारच होता. यांची कबड्डी खेळून झालं हे म्हणले आता आम्ही झोपतोय, जेवण काय आम्हाला तुम्ही आजच्याला देतच नव्हतं. आणि थोड्याच वेळात जेवण तयार झालं. पोरांना म्हणलं जेवण तयार झाले, तेवढ्याच सगळी पोरं वरती सामान घेऊन पळतच जाऊन बसली. आणि म्हणलं चुलीला तर निवद दाखवायलाच पाहिजे. रानात जेवण बनवते म्हणल्यावर चुलीला निवद दाखवायचाच असतो. आणि आमची अशी ही गावातली मैफिल आणि आमची ही मित्र आणि हा आनंद एकदम विषय 500 होता. आणि आमच्याकडे जेवणाला आणलेला टोप सगळ्यांना बारी बारी धुवायला लागतो आणि ते सगळ्यांना बारी बारी धुवाच लागतो. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक आणि फॉलो करून जायच लागते, कारण हे दोन्ही पण फुकटच आहे. तर लवकरच भेटू एका नव्या ब्लॉगमध्ये.